धुळे शहरात नगर राजबिलाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। नगर विकास दिनाचे औचित्य साधत नगर राजबिल समर्थन मंचाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। नगर राजबिलाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ही मुख्य मागणी यावेळी करण्यात आली। मंचाच्या प्रतिनिधींनी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन सादर केले। या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे। 2017 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही अपेक्षित निर्णय झालेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरात प्रभाग आणि वॉर्ड समित्या गठीत होणे आवश्यक आहे, मात्र अद्याप या समित्यांची स्थापना झालेली नाही। यामुळे नागरिकांचा थेट सहभाग कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला। महापालिकेच्या विविध विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी या समित्या महत्त्वाच्या आहेत। महापालिकेच्या 18 प्रकारच्या विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। त्यासाठी प्रभाग समित्या तात्काळ गठीत कराव्यात अशी मागणी करण्यात आली। तसेच या समित्यांमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे असेही सांगण्यात आले। लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। याशिवाय प्रत्येक वॉर्डात क्षेत्रसभा आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली। प्रत्येकी 2 ते 3 मतदान केंद्रांमागे क्षेत्रसभा घेणे कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात या सभा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळत नाही। प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली। मागील पत्रव्यवहारांवर काय कारवाई झाली याचा लेखी खुलासा देण्याची मागणीही करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह केला। यावेळी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली। नगर राजबिलाची अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। लोकसहभागाशिवाय शहराचा विकास अपूर्ण राहील असेही त्यांनी सांगितले। या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मनपा प्रशासन आता या मागण्यांवर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे। शहरातील नागरिकांचेही लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे। नगर राजबिलाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांना अधिक अधिकार मिळण्याची अपेक्षा आहे। तसेच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले असून आंदोलनकर्त्यांनी पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप ठोस प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र या आंदोलनामुळे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहराच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। आता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतात की काही हा प्रश्न आणखी लांबतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत धुळे शहरात नगर राजबिलाचा मुद्दा चर्चेत राहणार आहे आणि या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। पालिका क्षेत्रांतर्गत आम्ही 2017 पासून नगर राजबिल समर्थन मंचाच्या वतीने काही मागण्या घेऊन काम करीत आहोत। नगरराज बिलाची अंमलबजावणी झाली पाहिजे। ज्याप्रमाणे गावामध्ये ग्रामसभा घेणे आवश्यक असते त्याच धर्तीवर नगर राजबिलाच्या अंतर्गत शहराच्या पातळीवर वॉर्ड समित्या गठीत करून वॉर्ड समितीची देखील प्रभाग समित्या आणि वॉर्ड समित्या गठीत करणं आवश्यक असतं। परंतु गेल्या 2017 पासून आम्ही वेळोवेळी मागणी करून सुद्धा आजपर्यंत प्रभाग समित्या गठीत झालेल्या नाहीत, आजपर्यंत वॉर्ड समित्या गठीत झालेल्या नाहीत आणि जे क्षेत्रीय कार्यालय आपण म्हणतो ज्याच्यात प्रभाग कार्यालय झाले पाहिजेत तेही अद्याप झालेले नाहीत। तरी आमची या माध्यमातून विनंती आहे की या मागण्यांवर गांभीर्यपूर्वक विचार करावा।